काही वांग्याची पोषण वाढली का नाही वाढली, फुलकोबीची पोषण वाढली का नाही बघा. फुलकोबी पण आहे भाऊकड बघा, भाऊकड गाजर बढिया आहे. वांग्याचे कॅरेट दिसून राहिले, वांग्याचे भाव तर नसलच जास्त. मिरची बी दिसून राहिली तेजवाली बघू का. चला आपण भरीतचे वांगे बघू का म्हणजे पोषण तर आज इकडं पन्न्याची बी रेट पाहू. यवतमाळ वाटाणा आहे भाऊकड, गाजर पण आहे बढिया बघा. वाटत आहे का हिशोबाला विचारू मुळे का मागवत आहे हिशोबावर. गाजर महत्वाचं फणस आहे, फणस डेली येते त्यांच्याकडे बघा. फणस बी आहे बढिया. काय का म्हणते कैरी 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 महत्वाची कैरी, आता कैरी चालू झालेली आहे. चला एस कंपनी जाऊ आपण. काशी कवडे पण आहे त्याच्याकडे, बीन्स पण आहे बघा. बीन्स बीट काशी कवडे. कांदे आपल्याला पण घ्यायचे आहे. कांद्याचे भाव विचारून 8 दिवस झाले जवळपास कांद्याचे भाव विचारले नाही आपण. पांढरा कांदा पण आहे भाऊ का आपल्याला. सफेद कांद्याचे भाव विचारू आपण भाऊला. चवडीच्या शेंगा बढिया शेंगा आहे चवडीच्या. आणि भेंडी बाय चिल्लरचे बघून घेऊ आपण. टोपचे फेमस आहे भाऊकड फेमस. फेमसचे का भाव म्हणजे विचारू आपण थोडेसे मोठे बारीक. बरबडी बी आहे ट्रेडर्स. महत्वाची तूर आली त्याच्याकडे बढिया तूर आहे, घेतली मी तूर त्याच्याकडे. काय भाव बघत आहे तुरी. आपण कॅरेट घेतलेला आहे तिकडे. आता भाऊला विचारू आपण. आम्ही कॅरेट घेतला भाऊ. आता भाव आम्हाला बरोबर सांगा. आम्ही कॅरेट घेतलेला आहे भाव. तुम्ही का भाऊ का भाऊच्या दुकानात आलो आपण. नेहमी भाऊची वाडी आपल्या घरच्याच वाडीची आहे का बाहेरची बाहेर बोलतो काय बोलवलं आज सध्या. मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही पाहू तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोचलो यवतमाळ सब्जी मंडी. बघू आता काय पोझिशन आहे आजची. तर जशी पोझिशन राहते तशी तुम्हाला दाखवतच राहतो मी. जे बी पोझिशन राहणार भाव ठोक चिल्लर जे बी भाव राहते ते सगळं सांगत राहतो तुम्हाला. बघू आज पोझिशन काय आहे. तसे तर भाजीचे धंदे सध्या थंडी आहे. थंडी आहे ना, स्वस्त आहे भाजी. लय स्वस्त आहे ना भाजी. 100 रुपये 200 टमाटे. अरे 10 रुपये मेथी, 5 रुपये पालक. अरे बापरे, सब स्वस्त आहे. मेथी जेव्हा 10 कोणीच रुपये. नाही ना. जेवायलाच कमी आहे ना. तिकडे खपूनच नाही राहिलं काही. कापतच नाही बरोबर आहे तुमचं. कापूरच नाही राहिलं. टमाट्याचं लय डाऊन झाले सगळ्यात फक्त सगळं. मिरच्या महाग आहे बस 50 रुपये किलो. मिरची महाग आहे बघताय ना. बाकी सब 4-8 रुपयाचा आहे. बघा बघा हे आपले धंदेवालेच होय. त्यांनी सांगितलं आपल्याला. चला चला मग पटापट पाहू. चला मग चला बघा समोर जाऊ. आता ना बिरसा कंपनीत जाऊ बघा. बिरसा कंपनीत जाऊ. आम्हाला मेहनत करते हो आम्हाला श्याम भाऊ. त्याला कंपनीच्या भाऊला काही वांग्याची पोषण वाढली का नाही वाढली, फुलकोबीची पोषण वाढली का नाही बघा. फुलकोबी पण आहे भाऊकड बघा. चांगली फुलकोबी येऊन राहिली. लोकल आहे लागता राजू भाऊ. फुलकोबी का लोकल आहे का आपली वाली. लोकल कलम कळमची का भाव म्हणते. 15 लोकलची फुलकोबी आहे मित्रांनो. हे बघा 15 रुपये किलो आहे. पालकांदे पालकांदे 25-20. 25-20. चवल्या शेंगा चवल्या शेंगा बघा. चवल्या शेंगा 50 रुपये किलो. बिरसा कंपनीचा आहे मित्रांनो. 50 रुपये किलो. चांगला माल आहे. सगळा लोकलचा जवळपास लोकलचाच माल राहते इकडे. एसके कंपनीत आलो आपण बघा. भाऊकड गाजर बढिया आहे. वांग्याचे कॅरेट बी दिसून राहिले. वांग्याचे भाव तर नसलच जास्त. मिरची बी दिसून राहिली तेजवाली बघू. काकडी बी आहे चायना आपली वाली ते शेडनेट वाली. संतोष भाऊ काकडी का भाव. 30 रुपये किलो फक्त. 30 रुपये किलो. कमी झाले काकडीचे भाव. कालपर्यंत 50 रुपये होती ना. आणि ते वांग्याची कॅरेट 150 रुपये कॅरेट. 150 रुपये कॅरेट. 15 किलो जवळपास 15 किलो आहे ना. 16 किलो आहे का. मिरची 60 रुपये. मिरची 60 रुपये किलो आहे म्हणते. ब्रोकली 30 रुपये किलो. 30 रुपये किलो. बघून घ्या मित्रांनो. एसके कंपनीत आहे सगळं. साफ सस्ता आहे. साफ सस्ता आहे मिरची सोडून. चला आपण भरीतचे वांगे बघू का म्हणजे पोषण तर आज. तिकडं पन्न्याची बी रेट पाहू. पहिल्याची बी रेट पाहू का म्हणजे. दादा भरीत वांगे का भाव रे. 20 रुपये किलो. आणि फुलकोबी 20 रुपये किलो. फुलकोबी 20 रुपये किलो आहे म्हणते बघा. फुलकोबी 20 रुपये किलो आहे. आणि भरीत वांगे बी. मिरची दादा 50. दोन बी 10 रुपये कमी झाले आज थोडेसे कमी झाले ना बघा. मिरची 50 रुपये किलो म्हणते. दोन बी मिरच्या 50 रुपये किलो म्हणते. चला आपण आता ताज कंपनीत आलो बघा. ताज कंपनी यवतमाळ. वाटाणा आहे भाऊकड, गाजर पण आहे बढिया बघा. वाटाणा गाजर आले भाऊकड. बघू विचारू का म्हणते पोझिशन तर वाटाणा गाजर तिथं. पटापट पटापट 1 नंबर आहे गाजर बघा. बढिया माल आहे. मग दादा जगन्नाथ कंपनीत आपने वाटाणा और गाजर के रेट दो. वाटाणा 22 रुपये काटे पे. 22 रुपये वाटाणा. 20 रुपये किलो तक. हाँ आणि गाजर गाजर है 15-16. 15-16 रुपये किलो दाखवलेस तुम्हाला. माल माल वो सुपर है. हाँ ये वाटाणा 20-22 रुपये किलो बोलते. भरा है पूरा फुल है
एकदम बढ़िया एकदम। क्वालिटी वो सुपर है बटाने की। ये हमारे करीम भाई, करीम भाई मिर्ची आपने है क्या मिर्चा? इनकी मिर्ची है, मिर्ची है। क्या भाव किलो मिरची? 40 रुपये किलो आहे बघा, 40 रुपये किलो मिरची आहे. कमी झाले थोडे भाव मिरचीचे, 40 रुपये किलो गेली मिरची. चला आता थोडं जगन्नाथ कंपनी मध्ये जाऊ आपण पटापट. बघू आपण जगन्नाथ कंपनी मध्ये मुळे का भाव खावत आहे. आयुष्यभावला विचारू मुळे का भाव खावत आहे. आयुष्यभाव मुळे 50 रुपये 50 रुपये. 50 रुपये कोणता आहे घ्या, कोणता आहे घ्या, कोणता आहे घ्या. 50. पत्ता गोबी पत्ता गोभी 10 किलो 10 रुपये किलो. किती आहे, 20 किलो आहे का एका पन्नीत? 20 किलो 20 20 किलो आहे ना. बरोबर बरं. सांबार किंमत सांबार 15 रुपये आहे 10 रुपये आहे 20 रुपये आहे. सांबार बघा 15 रुपये 10 रुपये 20 रुपये सगळे सांबाराचे भाव आहे. याचा काय भाव आहे? याच्याकडे पहिला मेथी मेथी कास्तकार बाबू, कास्तकार कोण्या गावचा रे बाबा तू? बानात. काय आणलं होतं तू ना? मेथी मेथी खपली का मेथी पूर्ण? अरे वा, खपली बनते मेथी. 15 रुपये 20 रुपये खपले होते. चला गजानन कंपनी चालू आपण बघा. त्यांच्याकडे गाजर महत्वाचं फणस आहे. फणस डेली येते त्यांच्याकडे बघा. फणस बी आहे बढिया. गावरानी फणस आहे गावरानी. गावरान फणस का भाव खपत आहे? हा का भाव? 30 रुपये. 30 रुपये किलो. हो. वांगे हे आले काय म्हणते कैरी 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 महत्वाची कैरी. आता कैरी चालू झालेली आहे बघा. बढिया कैरी आहे. का भाव म्हणते भाऊ कैरी? 100 रुपये किलो आहे ना. 100 रुपये किलो गजानन कंपनीत आहे बघा. फणस 30 रुपये किलो आहे ना. 40 आहे का? फणस 40 रुपये किलो आहे म्हणते. आणि ते भरताचे वांगे पन्नी 200 रुपये 150 रुपये पन्नी. 200 रुपये 150 रुपये. 10 किलो आहे ना. 15 किलो 15 किलो आहे का बघा मित्रांनो. चिल्लर मध्ये घेतले तुम्हाला माहिती आहे. चिल्लरचे रेट दिले आणि ठोकची बी रेट बघा. 200 रुपये 150 रुपये पन्नी आहे म्हणते 15 किलोची. चला इस कंपनीचा आपण काशी कवडे पण आहे त्याच्याकडे आणि बीन्स पण आहे बघा. बीन्स बीट काशी कवडे आणि टमाटे. टमाट्याचे कॅरेट विचारू आपण शांभाऊला काय म्हणजे पोषण तर आजची. बीन्सचे विचारू पहिले महत्वाचे नवीन नवीन भाव. शांभाऊ बीन्स 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. आणि बीट 10 रुपये. बीट 10 रुपये किलो आहे का? अरे बापरे. आणि हे काशी कवडे काशीकोड 20 रुपये. आणि टमाटे 150 रुपये किलो. 150 रुपये कॅरेट. टमाटे बघा मित्रांनो. टमाटे बी चांगले चांगले आहे. 150 रुपये कॅरेट. चला एसके कंपनीत जाऊ आपण पहिले. कांदे आपल्याला पण घ्यायचे आहे. कांद्याचे भाव विचारू. 8 दिवस झाले जवळपास कांद्याचे भाव विचारले नाही आपण. पांढरा कांदा पण आहे भाऊ का आपल्यावाल्या बघा. पांढरा कांदा बी आला बढिया. आणि बाकी लाल कांदे पण आहे. विचारू काय काय भावाचे. भाव तर दाखवून देतो पहिले तुम्हाला. पोझिशन पाहून घ्या बघा. कांदा 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 बघा. लाट बघून घ्या एकदा. लाट बघून घ्या किती लाट आहे तर भाऊकड सगळं विचारून घेऊ सगळा. भाऊ कांद्याचे भाव द्या ना मला थोडा. कांदे भैया 10 रुपये से लेके 17 रुपये तक. 10 रुपये से लेके 17 रुपये तक. ये वाला जो दिख रहा 18 रुपये. 18 रुपये किलो आहे ना. हा कुठचा नाश हे का? सोलापूर नगर. हा नगरचा आहे म्हणते 18 रुपये किलो बघा. चांगला कांदा आहे. आणि आलूची पोझिशन 16 रुपये किलो. 16 रुपये. खडवा खंडवा आहे ना. सध्या खंडवाच चालू आहे ना आपली इथं. 16 रुपये. नवीन लसण आला का आपल्याकडे? रविवारी आहे ना. रविवारी नवीन लसणचे भाव पण देऊ आपण. ते खंडवाला आलू आहे 16 रुपये किलो म्हणते. बघून घ्या. लसण आता जुना आहे सध्या. सफेद कांद्याचे भाव विचारू आपण भाऊला. सफेद कांदे 18 रुपये. 18 रुपये. चला सफेद कांदा 18 रुपये किलो आहे म्हणते मित्रांनो. एसके कंपनीत आलेला आहे माल. बघून घ्या. चला पटापट आपण समोर जाऊ आता. बघू समोरची पोझिशन. अजून जास्त तर काही घेणं आहे नाही आता. बरंच माल घेतला आपण. भेंडी वगैरे बघू. चांगली भेटली भेंडी तर चांगली घेऊन टाकू आपण भेंडी पटापट. बघू आता भेंडी कशी भेटते काय भेटते. काल तर भेंडीचा माल चांगला आला होता. आज बघू आज कसा आला आहे माल मंडीत भेंडीचा वगैरे. चलो चला आपण कोबराकडे बहुते दुकान आलो बघा. चवडीच्या शेंगा बढिया शेंगा आहे चवडीच्या. आणि भेंडी बाय चिल्लर रेट बघून घेऊ आपण. ठोकचे रेट तुम्हाला दाखवतच राहतो बघा. ब्रोकली पण आहे भाऊ. चवडी शेंगा काय भाव खपत आहे? 50 रुपये किलो. आणि फुलगोबी 20 रुपये. आणि ब्रोकली 40. बघा भेंडी ना आता. भेंडीचा 8 रुपये किलो. 60 आहे का? भेंडी 50 नाही लागून जाते का? ठीक आहे. पुढे सावजीच्या दुकानात आलो आपण. ढेमस आहे भाऊकड. ढेमसचे काय भाव म्हणजे विचारू आपण. थोडेसे मोठे बारीक आहे. थोडासा क्वालिटी मध्ये थोडंसं कमीच आहे. बरबडी बी आहे काका. ढेमस काय भाव म्हणते? 70 रुपये किलो. 70 रुपये किलो. बरबटी 60 रुपये किलो. बरबटी 60 रुपये किलो आहे ना. चला बाकी तर नवीन मध्ये. अरे रत्नाळा दिसू राहिला मला. का वा? 30 रुपये किलो. रत्नाळा 30 रुपये किलो आहे ना. चला हो चला. पौरवाला कंपनीत आलो आपण. बघा पौरवाला ट्रेडर्स. महत्वाची तूर आली त्यांच्याकडे. बढिया तूर आहे. घेतली मी तूर त्यांच्याकडे. काय भाव खपत आहे तूर विचारू भाऊला.
तूर 50 रुपये 50 रुपये किलो आहे. पन्न्यामध्ये किती किलोची पन्नी आहे? 15 किलोची 15 किलोची 50 रुपये किलो आहे मित्रांनो. बघा बाकी हे चवलाई भाजी चवला भाजी 20 20 रुपये किलो आहे ना. चवलाई भाजी 20 रुपये किलो आहे म्हणते. चला शेंगा हो साहेब 50 रुपये ना. शेंगा 50च खपत आहे. तिकडे बी 50च आहे. आपण कॅरेट घेतलेला आहे तिकडे. आता भाऊला विचारा आम्ही कॅरेट घेतला भाऊ. आता भाव आम्हाला बरोबर सांगा. आम्ही कॅरेट घेतलेला आहे. भाव तुम्ही का भाव विकत आहे सांगा आम्हाला. टमाटे 15 रुपये किलो विकत आहे दादा. 15 रुपये किलो विकत आहे. बरोबर आहे ना भाऊ राजू. आता 200-250 रुपये कॅरेट आहे ना टमाटे मग 15 रुपये किलो ठीक आहे. चला मित्रांनो बघून घ्या 15 रुपये किलो आहे म्हणते. 200 रुपये कॅरेट जवळपास तिकडे चालू आहे. चला भाऊ का भाऊच्या दुकानात आलो आपण. निंबूचे टोक 12 महिने निंबू भेटते यांच्याकडे. भाऊची वाडी आपल्या घरच्याच वाडीतली आहे का बाहेरची? आपल्या पाहिजे आपण माल बी बोलू. बाहेर बोलतो काय भाव चालू आहे आज सध्या? आता चांगला माल 250 चालू आहे. 250 रुपये चालू आहे ना. 250 रुपये 100 चांगला माल चालू आहे. हलका माल चालू आहे 150 रुपये. 150 200 250 असं समजा ना. 150 200 250 रुपये 100चे निंबू आहे बघा. चला मित्रांनो आता लावून झालेली आहे आपली दुकान. बघा लावून झाली म्हणजे भरपूर वेळ झाला. 1 वाजला जवळपास. बघा बघून घ्या कोणकोणती व्हेरायटीची भाजी आणली आपण तर दाखवतो तुम्हाला सांगतो मी. आणि मंडीतलं तुम्ही बघितले असाल बघितला नसेल तेवढं बघून घ्या मंडीमध्ये. उलटफेर बऱ्याच भाजीची उलटफेर झालेली आहे. तर बघा आपल्याकडे कोणती भाजी आणली तर बघा. आज बऱ्याच दिवसाबाद आला होता वाल. भाव सांगा तुम्ही कमेंटमध्ये. दिलेला आहे मी. वाटाणा येऊनच राहिला आहे. महत्वाची तूर बघून घ्या. तूर बी कमीच येऊन राहिली आहे मार्केटला. पण आज भाव ठीकठाक होते तुरीचे. टमाटरचे तर काही विषय नाही. भेंडी बी थोडी जास्त थोडेसे 10 रुपये कमी झालेले आहे. भेंडीचे बी भाव डाऊन झाले आहे थोडेसे. बघून घ्या. चला मित्रांनो आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करता आपल्या व्हिडिओला. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बी करणार. जास्तीत जास्त शेअर बी करता. चॅनल सबस्क्राईब जरूर करजा कारण तुम्हाला त्याचे पैसे नाही लागत. ठीक आहे मित्रांनो भेटू बघू द्या सकाळी. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र.